दिली जाते. जर तुम्ही कुठं बाहेर आतमधलं काही बोलले काय म्युझिक लावून होतं ना. जरा थांबा, इथं तुमच्या मांडू नका. जरा थांबा, हातरू. सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं आहे. हे बंद करा. महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सातारा प्रगती लोकसंचलित साधन केंद्र सातारा. निर्विघ्नं कुर्मीदेव साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. थँक्यू. माननीय बँक ऑफ मॅडम समोर. शोभा बाय. बाय. केलेलं आहे. लोकसंचलित साधन केंद्राची स्थापना डिसेंबर 2010 मध्ये झाली. लोकसंचलित साधन केंद्रानं या आर्थिक वर्षामध्ये एकूण 319 बचत गटांना 18,56,00,000 रुपये कर्ज दिलं. या कर्जातून आज आपल्याकडे विविध महिलांचे गाय पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन, टेलरिंग, त्याचप्रमाणे मिरची कांडप, शेवई असे अनेक प्रकारचे उद्योग व्यवसाय 2700 महिलांनी आज स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या. आणि अतिशय सन्मानाची गोष्ट म्हणजे की आज आपण लोकसंचलित साधन केंद्राला स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत हळदीचा स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत आपल्याला मंजुरी मिळाली आहे. या स्मार्ट प्रकल्पामध्ये एकूण 12 गावातील 469 महिला या हळदीच्या आपल्यासोबत कार्य करतात. या हळदीच्या प्रकल्पामध्ये आपल्याला लोकसंचलित साधन केंद्राला ट्रॅक्टर, बॉयलर, पॉलिशर, हार्वेस्टर, त्याच्यानंतर कलेक्शन सेंटर या गोष्टी आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागाकडून आपल्याला मंजूर झालेल्या आहेत. आणि आज रोजी सर्व लोकसंचलित साधन केंद्राच्या कार्यकारिणी, CRP, सर्व सहयोगिनी आणि तुम्ही सगळ्या मैत्रिणी यांच्या माध्यमातून जर प्रगती CMRCचा लेख जर बघितला आपल्याला नक्कीच उंच होताना दिसतो. त्या सगळ्याचं श्रेय मी तुमच्या सगळ्यांना व्यवस्थापक पल्लवी दातार मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक आणि आभार मानते की तुमच्या सगळ्यांच्या साथीशिवाय आज हा चढता क्रम होणं खरंच मुश्किल आहे. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मी कार्यक्रमामध्ये कौतुक करते आणि पुढच्या कार्यक्रमाला मी सुरुवात. पूर्ण वाचून दाखवलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळ्यांना एकच विनंती करेल की कार्यक्रम झाल्यानंतर फक्त हा अहवाल आपण इथं प्रसिद्ध केलेला आहे तो सगळ्यांनी घ्या आणि ते एकदा वाचून पहा. त्यामध्ये काय होतं की आपण हा कार्यक्रम होतो आणि अहवाल फक्त हा कार्यक्रम पुरता राहतो किंवा जे सभासद किंवा जे बॉडी असते ते फक्त त्याच्यामध्ये त्यांना वाचून पाहतात किंवा मग त्याच्यामध्ये सगळं त्यांना हे असते माहिती असते. परंतु याचा सभासद म्हणून आपण त्या अहवालामध्ये काय आहे किंवा आपलं जे म्हणजे साधन केंद्र जे आहे
आपण काय काम करतो वर्षभरामध्ये, त्याची प्रगती काय आहे हे पाहणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. आज तर आम्ही एकूण जिल्ह्यामध्ये 6 लोकसंचलित साधन केंद्रांच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो. जसं की प्रगती लोकसंचलित साधन केंद्र साताऱ्यामध्ये आहे, त्याचबरोबर आमचे फलटण तालुक्यामध्ये 2 लोकसंचलित साधन केंद्र आहेत. त्याच्यानंतर खटाव तालुक्यात 1 लोकसंचलित साधन केंद्र आहे आणि पाटणमध्ये 2 लोकसंचलित साधन केंद्र, एकूण 6 लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामधल्या 200 गावांमध्ये महिला सक्षमीकरणाचं काम करतो. जवळपास 2100 महिला बचत गट आणि 25,000 महिला सध्या आमच्यासोबत जोडलेल्या आहेत. बसून घ्या. तुम्ही सगळ्यांनी बचत गटात आहात का? या ठिकाणी कोण असते की जे बचत गटात नाहीये सभासद? बचत गटात आहात तुम्ही सगळ्यांनी? तुमच्या गावामधल्या बचत गटाच्या बैठकीला तुम्ही स्वतः जाताय की कोण जाताय? मग तुम्ही लोकसंचलित साधन केंद्राचे सभासद झालेले आहात का? प्रगती लोकसंचलित साधन केंद्राचे ह्या लोकसंचलित साधन केंद्रामार्फत केले जाते. खेडेगावातल्या महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर स्वयंपूर्ण उभं राहण्यासाठी निश्चितपणे चांगली मदत केली जात आहे असे यावरून मला वाटतं दिसून येते. तर पर्टिक्युलरली मला कृषी विभागाच्या योजना संदर्भामध्ये आणि कृषी विभागाचे वेगवेगळे कार्यक्रम कोणते राबवले जातात याबद्दल मला मार्गदर्शन करण्यासाठी आज इथं बोलले आहे. सर्वप्रथम मी दातर मॅडमचं धन्यवाद व्यक्त करतो की अशा मला नाविन्यपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांच्या पुढं काय थोडंसं आमच्या योजनांची माहिती असेल किंवा काय कृषी विभागाच्या कार्यक्रमाची माहिती सांगण्यासाठी मला बोलवलं. त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या सर्व आयोजकांचं हे वेगवेगळ्या योजना राबवत असते. आता या प्रसंगी एवढ्या कमी वेळामध्ये सर्वच योजनांचा माहिती मला आपल्यापर्यंत सविस्तर अशी पोहोचवता येणार नाही. परंतु आता इथं आपण सर्व महिला भगिनी उपस्थित आहात. मला वाटतं बऱ्याच महिला भगिनींना ह्या योजनेचा नाव किंवा काही जणांनी लाभ पण घेतला असेल. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री कृषी प्रक्रिया ही योजना कृषी विभागामार्फत 2020 सालापासून सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच महिला भगिनींनी याचा लाभ घेतलेला आहे. पूर्ण जिल्हाभरामध्ये जवळपास 1000 प्रकल्प ह्या योजनेच्या माध्यमातून चालू केलेले आहेत आणि अतिशय यशस्वीपणे काही महिला भगिनी तर त्यांचा जो काही माल आहे ह्या प्रकल्पावरून तयार झालेला ते हा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्री करतायत, काही एक्सपोर्ट करतायत. तर अतिशय चांगल्या पद्धतीची ही अशी योजना आहे. मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही योजना माहीत पण असेल. परंतु ह्या योजनेच्या नावाप्रमाणेच ही प्रक्रियेची योजना आहे. आपण बघत असताना की शेतीमध्ये आता वेगवेगळ्या समस्या आहेत. आपण उत्पादन चांगलं काढतो परंतु आपल्या मालाला योग्य भाव मिळत नाही. मेन जेव्हा आपलं उत्पादन येतं त्यावेळेस त्याचा भाव पडतो आपल्याला, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापासून नफा मिळत नाही आणि त्या धर्तीवर मग आपण जर त्या पाण्याची प्रक्रिया जर केली तर त्याच्यातून आपल्याला 4 पैसे मिळू शकतात. जमल्या त्यांचं सर्वात प्रथम आभार मानावं तेवढं कमीच आहे. परंतु जेव्हा आम्ही मेळावे वगैरे घेत असतो किंवा कार्यशाळा घेत असतो तेव्हा आम्हाला जबरदस्तीनं प्रत्येक तालुक्यातून लाभार्थी बोलवावे लागतात. आमच्या संस्था प्रमुखांना आम्ही टार्गेट दिलेलं असतं की तुम्ही 5-10 शेतकरी घेऊन या. परंतु आज तुम्ही स्वयंस्फूर्तीने इथे जमले तर मला वाटतं इथून पुढे जेव्हाही आम्ही कार्यक्रम घेऊ किंवा आमच्या योजना शेतकऱ्यांच्या घराघरात पोहोचवायच्या असतील त्यावेळेस आम्ही नक्कीच मावींची मदत घेऊ. कारण एवढं संख्याबळ मी माझ्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच पाहिलं महिलांचं. त्याबद्दल सर्व महिलांचं मी आभार व्यक्त करतो. पशुसंवर्धन विभागाच्या ज्या योजना आहेत मी तुमचा जो अहवाल आहे त्यात पाहिलं बरेच मंडळी कोंबडी पालन असेल किंवा शेळी मेंढी पालन असेल किंवा दुधाळ जनावर गट असेल गट वाटप यामध्ये बरेचसे लोक सहभागी होतात. यात मी मॅडमशी चर्चा करताना त्यांना विचारलं का याच्या सबसिडी वगैरे तुम्हाला काही मिळतात का. तर तुम्ही जे करताय हे तुमच्या स्वतःच्या हिमतीवर करताय. शासनाची मदत तुम्ही घेत नाही, बँकेच्या सहकार्यानं तुम्ही करताय. तुम्ही तुमच्या सिव्हिल स्कोरच्या जोरावर कर्ज मिळवताय आणि त्यातून तुम्ही हे सर्व करताय. तर आमच्याकडे केंद्राच्या योजना असतात, राज्यस्तरीय योजना असतात. या योजनांमध्ये महिलांचा सहभाग हा जर ज्या योजनेत असतो त्या योजनेचं सक्सेस
हे त्यावर अवलंबून असतं. जिथे महिलांचा सहभाग जास्त ती योजना सक्सेस झाली समजायची. आमच्याकडे केंद्राच्या राष्ट्रीय पशुधन अभियान आहे. यामधून आम्ही म्हणजे या मोठ्या योजनेत वैयक्तिक स्तरावरच्या नाही, आताच तुमच्या रिपोर्टमध्ये मी पाहिलं जवळजवळ 2100 काहीतरी बचत गट आहेत मला वाटतं. तर 2100 बचत गट आहेत. एवढ्या मोठ्याने पूर्ण जिल्ह्यात आहेत मॅडम ना, पूर्ण जिल्ह्यात आहेत. तर एवढे बचत गट असूनही आमच्याकडे केंद्र पुरस्कृत योजनेत फक्त एका बचत गटानं नोंदणी केलेली आहे. जेवढे सातारा जिल्ह्यातून जवळजवळ 250 प्रस्ताव आमच्याकडे आले, फक्त एक बचत गट आहे. महिलांची यामध्ये कुठेतरी कमी नक्कीच जाणवते. याचा अर्थ असा होतो की आमची सिस्टीम तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता किंवा तुम्हाला त्यातलं ती प्रक्रिया क्लिष्ट वाटते, त्याच्यामुळे तुम्ही ती योजना घ्यायला इच्छुक नसता. पूर्वी शासनाच्या ज्या योजना होत्या त्या शेळी असतील, 10 शेळ्या असतील, 10 मेंढ्या असतील किंवा 100 पिलं असतील किंवा 2 दुधाळ जनावर असतील, अशी योजना ही पिढ्यानपिढ्या चालू झाली होती. लागणार आहे पालक, त्याचबरोबर वांगी असेल, मिरची असेल, सर्व शेतकरी महिलांना विनंती आहे की आपल्याला लागणारा जो काही आठवड्याचा बाजार आहे, भाजीपाला आहे, तो तुमच्या शेतातच लावायला पाहिजे. यासाठी आत्मविभागाअंतर्गत आपण दरवर्षी भाजीपाल्याचे बियाणे मिनी किट वापरतो. तर भाजीपाला बियाणे मिनी किटमध्ये 8 ते 10 प्रकारच्या भाजीपाल्यांचा समावेश असतो. याच्यामध्ये फुलभाजी, पालेभाजी, कंदभाजी, फळभाज्यांचा अशा प्रकारचा समावेश असतो. तर सर्वांनाच विनंती आहे की जर आपल्या महिला भगिनी शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे मिनी किटचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही दिवाळीनंतर तुम्ही कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. 200 रुपयाचं पाकिट आहे, आपण ते मोफत देतो. भरपूर लोकांचे अर्ज आले तर फक्त 100 रुपयामध्ये देतो. आणि याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दर आठवड्याला आपल्याला भाजीपाला लागतो 400-500 रुपये आपण बाजारामध्ये खर्च करतो. याच जर तुम्ही भाजीपाल्यांचं 100 रुपयाचं जर किट लावलं तर तुमचं एका हंगामामध्ये 5 ते 7 हजार रुपयांची बचत होते. हे सिंपल टेक्निक आहे. आपल्या आरोग्यासाठी पण चांगल्या स्वतःचं पिकवलेल्या भाजीपाल्यांचा तुमचा आहार समावेश होतो. त्याचबरोबर तुमचं डेली रिक्वायरमेंट आहे ते सुद्धा भागतं आणि खर्चामध्ये देखील बचत होते. तो एक हा विषय सांगितला. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की आपल्याकडे जागतिक बँकेच्या काही योजना चालू आहेत, त्याच्यामध्ये स्मार्ट योजना आहे. आणि नुकतीच राज्य शासनाने पायाभूत सुविधा योजनेमध्ये दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची कृषी विभागाकडून तरतूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही लागणार आहे म्हणजे लागवडीपासून असू द्या, म्हणजे फळबाग लागवड असेल, फुलबाग असेल, एखाद्याला मधुमक्षिका पालन करायचं आहे, मशरूमचं तुम्हाला युनिट टाकायचं आहे, तांदूळ खताचं युनिट टाकायचं आहे, अशा सगळ्या पायाभूत योजनांसाठी 50% अनुदानाची योजना लॉन्च केलेली आहे. सूक्ष्म सिंचन, ड्रीप असेल, तुषार सिंचन असेल, तुम्हाला आंबा, ड्रॅगन फ्रूट, केळी जे काही तुम्हाला लावायचं असेल त्या योजनेमध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. राष्ट्रीय हॉर्टिकल्चर मिशनमध्ये NHM योजनेअंतर्गत आपल्याकडे आणि MIDH योजनेअंतर्गत त्या योजना तुमच्याकडे लागू आहे. सगळ्यांना आव्हान आहे की आपल्या प्रत्येक भगिनी शेतकऱ्यांनी एका तरी कृषी योजनेचा यावर्षी लाभ घ्यायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला तालुका कृषी कार्यालय किंवा आपले कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. आपली संस्था 16 वर्षाची झाली आहे. 16 वर्षाची झाल्यानंतर आपण वार्षिक सर्वसाधारण सभा करतोय. एक प्रकारे आपण थोडस वल्नरेबल स्टेजला आलेलो आहोत आणि म्हणून आपली संस्था म्हणून आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे की आपल्या संस्थेचं जे वाटचाल अगोदरच्या घोडदौडीने झाली त्याच घोडदौडीने पुढे व्हायला पाहिजे, याच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. आणि ती काळजी तुम्ही, मी आणि आपण सगळ्यांनी मिळून घ्यायला पाहिजे. यानं त्याच्याकडे बोट टाकून काही होत नाही. आता तुमच्या पातळीवरती काय करायला पाहिजे हे मी सांगतो की आमच्या पातळीवर काय करायला पाहिजे ते पण सांग. कोणीही कौतुकाने आजी म्हटली मला वेळ नाही, मी चालले शेतावरती, मी लेकीकडे चालले, भायाकडे चालले, दिराकडे चालले, तर तिचं काही ऐकायचं नाही. बाई स्वतः ये, तासभर समोर बस आणि बचत जमा कर, कर्ज घे, जे काही आहे ते कर. त्याचबरोबर सुखदुःखाचं बोलायला पाहिजे ना. आता मी दुसरी एक गोष्ट सांगतो की आपण आपल्या मुली
असतील का नाही? का पुरुष सगळे नालायक आहेत, वाईट आहेत, असं आहे का? आहे का तसं? नाही ना. पुरुष पण चांगले असतील, महिला पण जर चांगल्या असतील, एक विचारानं आपण त्याच्या सुरक्षेवरती बोलायला पाहिजे, सुरक्षेवरती काम करायला पाहिजे. नुसतं शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण तो दुसऱ्याच्या घरात, असा विचार केला तर चालेल का? दुसरी गोष्ट अशी की आपल्या मुलांना म्हणजे मुलग्यांना आपण चांगलं वागायला शिकवलं पाहिजे. चांगलं वागायला शिकवलं म्हणजे पाहिजे म्हणजे काय? शिटी मारायला लावायची का? आपला मुलगा जर वाईट वागत असेल, उडाल्यासारखं वागत असेल, तर त्याला त्याच वेळेला कान धरून सांगायला पाहिजे की हे तुझं वागणं चांगलं नाही. आपल्याला काही माता खूप चांगल्या असतात. आपला मुलगा जर मुलगा खायला लागला तर ही पण म्हणते त्याच्या दोन चार खडे मला पण दे. असं केल्यावरती हे मुलं चांगली होतील का बिघडतील? आणि मग आपल्या मुली सुरक्षित राहतील का? फक्त मुलीच नाही, सगळं एकूण समाज सुरक्षित राहायला पाहिजे. जाती भेदाचे जे पडदे पडले ते पण हटायला पाहिजे. असं जर करायचं असेल तर आपल्या मुलांवरती मुलींवरती संस्कार करणं आवश्यक आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला मावी मित्रमंडळ आणि आपल्या ग्रामपंचायती, आपल्या महिला यांच्या एकत्र बैठका घ्यायला पाहिजे, एकत्र चर्चा करायला पाहिजे, सोबत बोलायला पाहिजे. आणि हे केलं नाही तर समाज आपला केवळ पैशानं सुबत्ता येऊन चालणार नाही. ज्यांच्याकडे घर नाही पण स्वतःची जागा आहे अशा महिलांना घर बांधणीसाठी सरकार 1,20,000पासून 1,32,000पर्यंत वेगवेगळ्या योजनांतून मदत करतं. तुम्ही कोणत्याही वर्गातले असाल त्यामध्ये तुम्हाला मदत मिळू शकते. तर ती मदत जी आहे आपल्या गावातली ग्रामपंचायत, जर तुम्ही ग्रामपंचायत, आपण सगळे ग्रामपंचायतीचे आहोत, गावातली ग्रामपंचायत किंवा नगरपंचायत किंवा नगरपालिका त्याच्यामध्ये जाऊन अर्ज केला की त्याच्यामधून आपल्याला घर बांधणीसाठी मदत मिळते. पूर्ण घर बांधून होत नाही, बाकीचा पैसा आपल्यालाही स्वतःला घालावा लागतो, पण त्याच्यासाठी 1,32,000पर्यंत मदत मिळते. कदाचित तुमच्या स्क्रीनवरती ती सुद्धा असेल घर बांधणीच्या योजनेमध्ये. अजून आपल्या आजूबाजूला अंध, अपंग किंवा वृद्ध, निराधार, विधवा, परित्यक्त महिला असतात, त्यांच्यासाठी तसं सबसिडी दिली जाते. सबसिडीचा अर्थ असा होतो की आपण समजा 100 रुपये बँकेकडून घेतले आणि ह्या सर्व योजना बँक क्रेडिट योजना आहेत, म्हणजे बँकेतून लोन घ्यायचं तुम्हाला गरजेचं असतं. आणि जरी समजा तुम्ही बँकेतून 100 रुपये घेतले तर ते तुम्ही 100 रुपये घ्यायचे आहेत, पण फेडताना तुम्ही 65 रुपये फेडायचे आहेत. 35 रुपये हे शासन फेडत असते. अशी ही योजना आहे. त्यामध्ये सर्व ऍक्टिव्हिटी, उद्योग रिलेटेड ऍक्टिव्हिटी, इव्हन तो घरातले घरगुती वैयक्तिक कर्ज योजना, ज्या वैयक्तिक उद्योग आहेत ते वैयक्तिक उद्योगापासून सामूहिक उद्योग बसतात. 10,000 रुपयाच्या उद्योगापासून 1 कोटी रुपये पर्यंतचे उद्योग ह्या योजनेअंतर्गत बसतात. तुम्ही मोठ्यातले मोठे उद्योग स्थापन करू शकता, एकटी पार्टनरशिप करू शकता, प्रायव्हेट लिमिटेड फर्म करू शकता. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत तुम्हाला मिनिमम 8वी पास ही शैक्षणिक अर्हता आहे. वयाची काही अट नाही, फक्त मिनिमम 18 वर्ष पूर्ण असावे. आणि जी कागदपत्र अतिशय सोपी असतात, फक्त जास्तीत जास्त महिलांना त्यांचं सिबिल किंवा ITR ह्या ज्या काही गोष्टी असतात बँक रिलेटेड त्या व्यवस्थित असेल तर महिलांना बऱ्यापैकी बँकेतून कर्ज मिळतं. नमस्कार, माझं नाव अरुणा सचिन पावशे, गाव धावडशी. मी धावडशी गावची रहिवासी आहे व माविममध्ये कार्यकारिणी या पदावर आता काम करत आहे. मी आधी घरात फक्त गृहिणी होते आणि टेलरिंगचं काम करत होते. त्या टेलरिंगच्या व्यवसायातून मला केवढा पुरेसा नफा होत नव्हता आणि माझं सेविंग पण होत नव्हतं. मग मी त्यानंतर माविममध्ये आले 2018 साली. माविममध्ये आल्यानंतर माविम बचत गटाच्याद्वारे मी बचत सुरू केली, पहिल्यांदा 200 रुपयाची. मग बचत सुरू केल्यानंतर ना हळूहळू गटातून व्यवसाय वाढत, म्हणजे असं दुसऱ्यांचे उद्योग व्यवसाय बघून असं वाटलं की मी पण एवढ्यावर थांबणं शक्य नाही आणि मला माझ्या घरात पुरेसं उत्पन्न पाहिजे, घरात पुरेसा पैसा पाहिजे, मुलांचं शिक्षण वगैरे करायचं आहे. तर मी या सगळ्यावर थांबणं चुकीचं आहे, म्हणून मला असं वाटलं की मी आणखी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 2019 सालापासून स्वीट्सचा उद्योग करते, व्यवसाय करते. स्वीट्समध्ये काय आहे, बीट लाडू, हळीव लाडू, डिंक लाडू आहे आणि आत्ता स्टार्टिंगला वरीचा लाडू आणि साबुदाणा लाडू चालू केला आहे आपण. त्यानंतर त्यातून पण मला असं वेळ पुरायचा, म्हणजे लाडू करून
उरलेल्या वेळात मी काय करणार आणि थोडंसं माझंही इन्कम वाढायला पाहिजे. मला माझीही स्वप्न मोठी आहेत. माझ्या मुलांचं शिक्षण आहे, उद्या मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे. अशी माझी काही स्वप्न आहेत तर ती मी कशी पूर्ण करणार या विचाराने मी तिथंच थांबले नाही आहे. मी स्वतःचा आत्ता जस्ट 2023 साली मी आत्ता माझं स्वतःचं बटाटा वेपर्स, केळी वेपर्सचा व्यवसाय सुरू केला आहे आणि त्याला जोडूनच मी स्वतःचं छोटंसं स्नॅक सेंटर सुरू केलं आहे. तर आता आपल्याकडे वेपर्समध्ये बटाटा वेपर्स, केळी वेपर्स आणि मसाला स्लाईस ठेवणार आहे. ते अजून मी त्यात प्रोसेस केली आहे, पण माझ्या आत्ता तरी स्टार्टिंगला म्हणजे आठवड्याला मी आत्ता कमीत कमी 20 किलो तरी वेपर्स विकते आहे. आता वेपर्स मार्केटला आत्ता 280 रुपये किलो आहेत, पण मी देताना आपलं होलसेल दरामध्ये 220 रुपये किलोनी देते. आणि सगळं क्वालिटी मेंटेन ठेवली आहे, सगळं स्वच्छता वगैरे व्यवस्थित ठेवल्यामुळे माझ्याकडे कस्टमर वाढलेत. प्लस मला ह्यात म्हणजे बचत गटाच्या मैत्रिणी आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे पाहुणे रवळे आहेत आणि नातेवाईक. मी असे लोक माझ्याकडे जेव्हा घरी येतात तेव्हा मी त्यांना आपले मिठाई वगैरे देण्याऐवजी माझ्याकडचे स्वीट्स, लाडू, वेपर्स वगैरे असंच काहीतरी पॅकेज देते, जेणेकरून ते स्वतःहून मला ऑर्डर देतात. मी असं करूनच मी माझ्या ऑर्डर मिळवल्यात आणि आत्तापर्यंत मी त्याच्यातूनच माझा व्यवसाय मोठा करत चालले आहे. आणि आत्ता सुरुवात आहे माझी स्नॅक सेंटरची. तर स्नॅक सेंटरमध्ये आत्ता मी वडापाव, शेजवान पॅटीस, मंचुरियन, कांदा भजी, बटाटा भजी आणि स्प्रिंग रोल, पोटॅटो एवढे आयटम ठेवले आहेत. प्लस त्यात मला अजून ॲड करायचं आहे, त्यात मी ते करणारच आहे भविष्यात. पण आत्ता तरी माझं हे सगळं सुरू आहे. या सगळ्यातून मला महिन्याकाठी 30,000 रुपये इन्कम होतो आहे. त्यातून मी बचत गटाद्वारे जे काही कर्ज घेऊन मी हा व्यवसाय सुरू केला आहे. बचत गटातून मी आत्ता मशिनरींसाठी 2 लाख रुपये कर्ज घेतलं आहे. त्या कर्जाचा हप्ता वगैरे जाऊन महिन्याकाठी मला 12,000 रुपये शिल्लक राहत आहे. आणि बचत गटामुळे, मावीमुळे मी आता स्वतः सक्षम आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मी त्यासाठी मावीमचं धन्यवाद देते. आणि खरंच की मला असं वाटतं की गावातील प्रत्येक महिलेनी मावीमध्ये सहभागी व्हावं आणि प्रत्येकीने सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. धन्यवाद. निजाम शेख, मी प्रगती CMRCमध्ये सचिव या पदावर आहे. आणि मला मावीमकडनं फायदा काय झाला म्हणजे एक मी मुस्लिम समाजाची असून मला घरातनं बाहेर पडता येत नव्हतं. आणि नंतर मग स्वाती मॅडम माझ्याकडे आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की बचत गट चालू करा. बचत गट चालू केल्यानंतर 50 रुपयाचा बचत गट मी चालू केलेला. त्याच्यानंतर मी मला त्यांनी बँकेत नेलं. बँकेचे व्यवहार कळायला लागले मला. बँकेमध्ये पावती कशी भरायची, काय करायचं, पैसे कसे काढायचे हे त्यांनी मला शिकवलं. त्याच्यानंतर मला काय करायचं, आता CMRCमधनं मी आपला ICICI ह्याच्यातनं मी कर्ज घेतलं पहिलं 50,000. त्यातनं मी काय केलं, एक टपरी चालू केली चहाची. त्याच्यानंतर थोडं मला चांगलं प्रॉफिट भेटायला लागल्यानंतर मी त्याच्यातनं वडापावचं चालू केलं, भजी चालू केली. मग ट्रकवाले हे थांबायला लागले, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जेवणाचं चालू करा. मग त्याच्यानंतर मग थोडं फायदा मिळाल्यानंतर अजून मी कर्ज उचललं, 2 लाख कर्ज उचललं. त्याच्यानंतर मी जेवणाचं चालू केलं. जेवणाचं चालू केल्यानंतर मला तिकडं ट्रकवाले 10-15 अगोदर यायला लागले. त्याच्यानंतर आत्ता मी त्याच्यानंतर वाढवलं, जागा घेतली. जागा घेतल्यानंतर वाढवलं. त्याच्यानंतर वाढवलं तर मला आत्ता माझ्या म्हणजे पार्किंगसाठी जागा नव्हती. पार्किंगला मी भाड्याने जागा घेतली. आज माझ्या जागेत 100 ट्रक थांबतात ते. आणि आज मी 12 कामगार ठेवलेले आहेत माझ्या हाताखाली आणि जेवणाची सुविधा केलेली आहे. सकाळ संध्याकाळ माझ्या हॉटेलवर ट्रक थांबतात ते. आणि जेवणाचा फायदा असा मला झाला की मला दिवसाचं कमीत मला दिवसाचं म्हटलं तरी 30-40 हजार मला एका दिवसाचं प्रॉफिट आहे. आणि महिन्याचं कामगारांचा पगार मी 50-60 हजार पगार देते मी आज. आणि मला मायूमकडनं हे धडा शिकायला मिळाला की आज एक बाई काही करू शकते. आज घरात बसून फक्त ती बाई चूल आणि मूल हे नाही तर बाईने बाहेरचं पाऊल उचललं तर बाई आज माणसाबरोबर उभी राहू शकते आणि आपल्या नवऱ्यालाही सपोर्ट करू शकते. हे मला मायूमकडनं धडा शिकायला मिळाला. आणि आज मी माझ्या पायावर स्वतः उभी राहून आज मी माझं प्रॉफिट मी तुम्हाला कमीत 1 ते 1.5 लाखाचं मला महिन्याचं फायदा आहे. आणि वर्षाचं म्हटलं तर 5-7 लाख मला फायदाच त्या हॉटेलमुळं मला आज भेटलेला आहे. तर मला हे सगळं भेटलेलं आहे ते मावीमुळं भेटलेलं आहे. आणि आज त्या मावीमचं मी धन्यवाद करते. मेन म्हणजे पल्लवी कुलकर्णी मॅडम, त्यांनीही आम्हाला हे रस्ता दाखवला की बाबा एक मावीमुळं कर्जा घेऊन आपण काय करू शकतो.
आणि एक लेडीज काय करू शकते. तर माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा आज मी माझं स्वतः स्वावलंबी आहे आणि मला माझ्या मुलीची फी भरायची होती. 3.5 लाख मला एकदम भरायचे होते. तर आज मी 3.5 लाख मला कुणाकडे हात पसरायला लागला नाही. आज माझ्या हॉटेलच्या धंद्यावर मी 3.5 लाख डोनेशन भरून माझ्या मुलीचं आज शिक्षण चालू आहे. डॉक्टर ऑफ फार्मसीला मी तिला घातलेलं आहे आणि 2 लाखाची ती महिन्याची फी आहे. ते मी आज माझ्या हॉटेलच्या ह्याच्यावर मी प्रॉफिट भेटल्यानंतर मला आज 1 रुपया कोणाला मागायला लागत नाही आणि मी हॉटेलच्या ह्याच्यावर मी आज माझ्या मुलांची शिक्षण करते. माझा मुलगा डॉक्टर ऑफ फार्मसी 1 वर्षाचा कोर्स त्याचा झाला आहे, 2nd इयरला आहे. आज हॉटेलच्या ह्याच्यावर मी माझ्या 2 मुलांचं शिक्षण करते. माझ्या घरचं संसार चांगला चाललेला आहे. मला त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे आणि मावीमुळं कुठं अडथळा येणार असं मला वाटत नाही आहे. त्यामुळं मी मायूमचं धन्यवाद करते आणि पल्लवी कुलकर्णी मॅडम, शोभा कुलकर्णी मॅडम, जाधव मॅडम, कविता CRP आमच्या गावातल्या ह्यांचं मी मनापासून धन्यवाद करते. आणि जर कुठल्या बाईने जर पाऊल उचलायचं म्हटलं तर ती पुढं पाऊल उचलून म्हणजे आपल्या नवऱ्याबरोबर संसाराला त्यांना हातभार देऊ शकते. मी सारिका संतोष गुजर सासपडे संस्कार महिला बचत गटातून अध्यक्ष म्हणून काम करते. मी 2020 पासून त्या संस्थेमध्ये 2012 पासून आले. 2 गट झाले माझे. आता मी दिगंबर गटाची पहिली होते. आत्ता मी संस्कार गटाचे अध्यक्ष आहे. 5 वर्ष झाले. जसं मी ह्या गटामध्ये आले तसं माझ्यात खूप बदल झाला. म्हणजे पारंपरिक बदल आणि शास्त्रीय बदल असं झालं. मी सुरुवातीला साधी महिला म्हणून होते. नंतरनं त्या गटामध्ये अध्यक्ष झाल्यानंतरनं गटाकडनं अंतर्गत कर्ज, बँकेचं कर्ज घेत 1 गाय घेतली. एका गायीपासून माझ्या आता 15 गायी झाल्या. 15 गायीतून मी दूध डेअरी पण आत्ता काढली. त्यासाठी पण मला ह्या त्या प्रगती लोकसंचालित साधन केंद्राकडून पशुवैद्यकीय केंद्र तिथं भरपूर माहिती भेटली. पहिलं 10 दिवस प्रशिक्षण घेतलं, परत 5 दिवस प्रशिक्षण घेतलं. त्या प्रशिक्षणाचा असा फायदा झाला की आपण जे पारंपरिक करतो त्यातनं आपल्याला शास्त्रीय ज्ञान काय आहे ते भेटलं. त्याच्यातून वेगळा जरा बदल करता आला. गुरांसाठी गोठा व्यवस्थापन कसं असावं, गुरं कशी असावी, ती कसं सांभाळलं पाहिजे, कशा गाईचं संगोपन केलं पाहिजे, ही पारंपरिक माहिती होती, ती शास्त्रीय माहिती भेटली. त्यातून माझं म्हणजे आत्ता एका गाईपासून 15 गाई झाल्या आणि दूध डेअरी पण स्वतःची काढली. हॅटसनची मी आता 2022ला काढली. आणि सुरुवातीला आपल्याकडं बचत करायला पैसे नव्हते, ते बचत गटातून शिकले ते करायला मी. नमस्कार, मी शोभा कुलकर्णी, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सातारा येथे जिल्हा समन्वय अधिकारी या पदावरती काम करते. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये जवळपास 200 गावांमध्ये महिला बचत गटांच्या सोबत काम चालू आहे. 2100 महिला बचत गट आपण ह्या मावीमच्या माध्यमातून 6 तालुक्यांमध्ये स्थापन केलेले आहेत आणि 25,000 महिलांचं संघटन मावीमच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या कार्यरत आहे. महिलांचे बचत गटांचं जे काम आहे त्याच्यामध्ये महिलांचे विविध व्यवसाय पण आहेत. त्यात शेती आधारित, बिगर शेती आधारित व्यवसाय महिला सध्या करत आहेत. मावीमच्या माध्यमातून आता जिल्ह्यामध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम याची अंमलबजावणी होत आहे. याच्यामध्ये छोटे छोटे उपप्रकल्पाची अंमलबजावणी केली जाते. आयफाडचा आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी यांच्या सहाय्याने हा प्रकल्प जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे. याच्यामध्ये मदर पोल्ट्री युनिट एक आम्ही उपप्रकल्प राबवत आहोत. त्याच्यानंतर स्मार्टच्या माध्यमातून आणि नवतेजस्विनीच्या माध्यमातून हळद उत्पादक भागीदारी हा एक प्रकल्प आम्ही अंमलबजावणी करत आहोत. त्याचबरोबर ती शेळ्या खरेदी विक्री करणं हा एक उपप्रकल्प आहे. 3 उपप्रकल्प आम्ही मावीमच्या माध्यमातून आता जिल्ह्यात 6 लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. महिलांच्या बचत गटांचं जे कामकाजाला सुरुवात 2002 पासून सुरू झाली आणि आज जवळपास या 25,000 महिलांच्यामध्ये आमचे जे बचत गट आहेत त्याच्यामधल्या महिलांचे व्यवसाय हे उत्तमरित्या सुरू आहेत. त्याच्यामध्ये व्यवसाय आमच्याकडेच्या बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये मधुमक्षिका पालन करणाऱ्या महिला आहेत, गांडूळ खताची निर्मिती करणाऱ्या महिला आहेत, त्याच्यानंतर नाचणीचे बिस्किटं करणं, त्याचबरोबर ती गव्हांची बिस्किट करणं असे पण आहेत. हे सर्व व्यवसाय हे महिलांच्या माध्यमातून सुरू आहेत. शेती हा मुख्य व्यवसाय आहे महिलांचा. त्याच्यामध्ये हळद लागवड आहे महिलांची, त्याचबरोबर ती हे बेबीकॉर्नचे लागवड महिला करत आहेत. त्याच्यामध्ये स्वीटकॉर्नची पण महिलांच्याकडे शेती आहे. भात पीक आपल्याला पाटण तालुक्यामधल्या महिलांकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे.
ह्या विविध व्यवसायाच्या माध्यमातून आणि बचत गटांना जे बँकांकडनं कर्ज उपलब्ध होत आहे त्याच्यातनं महिलांची आर्थिक प्रगती खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जे गावामध्ये रोजगार उपलब्धता नाही त्याच्यामुळे जे स्थलांतर होत होतं कुटुंबांमधलं ते स्थलांतर आम्हाला मोठ्या प्रमाणावरती थांबल्याचं दिसून येत आहे. हे आमच्या प्रकल्पाचं यश आहे. धन्यवाद.